नमस्कार शेतकरी बांधवांनो 9 जून 2026 रोजी मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे। याच बैठकीमध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीसाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बांधवांनो 2017च्या कर्जमाफीपासून जवळजवळ 6 लाखाच्या आसपास शेतकरी बांधव वंचित राहिलेले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यासाठीचे निर्देश सरकारला देण्यात आलेले आहेत। संपूर्ण पाहिलं तर आपण पाहिलेलं की याच्यासाठी गेल्या 2 ते 3 वर्षापासून आढावा सुरू आहे। याच्या संदर्भातील कर्जमाफीला करण्यासाठीची तरतूद देखील करण्यात येत आहे आणि या बजेटमध्ये सुद्धा साधारणपणे 500 कोटी रुपयाची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आलेली होती। संपूर्ण पाहिलं तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी हे सरकारला करणं भागच होतं, परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आणली जात असताना या दोन्ही योजनांतील वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना वगळण्यात आलेलं होतं आणि 1 एप्रिल 2019 नंतरची कर्ज याच्या अंतर्गत घेण्यात आलेली होती। त्याच्यामुळे 2017च्या कर्जमाफीसाठी बाकी असलेले 2019च्या कर्जमाफी पासून वंचित राहिलेले ज्यांना OTS योजना घेता आली नाही, ज्यांची कर्ज 2 लाखापेक्षा जास्त होती, अशा शेतकरी बांधवांचं काय होणार हा एक प्रश्न वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि यामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश होता तो निर्माण झालेला आहे आणि याच रोषाला सामोरे जात सरकारने अखेर एक पाऊल मागे घेत या शेतकऱ्यांचा समावेश या कर्जमाफीमध्ये करण्यासाठीचा निर्णय घेतलेला आहे, ज्याच्यामुळे साधारणपणे 15 ते 16 हजार कोटी रुपये 2017च्या कर्जमाफीमधील वंचित असलेल्या शेतकरी बांधवांना ऑलरेडी 6000 कोटींची तरतूद करणं अपेक्षित आहे आणि याच्या व्यतिरिक्त जवळजवळ 10 ते 10,000 कोटी रुपये हे 2019मध्ये 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असल्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठीची तरतूद करावी लागणार आहे। तर संपूर्ण पाहिलं तर आता 2017 आणि 19 या दोन्ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीमध्ये समावेश करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, परंतु आपण पाहिलेलं होतं की GRमध्ये सुद्धा याच्या संदर्भात तरतूद करण्यात आलेली होती आणि समिती निर्माण केली जाईल, त्याच्या संदर्भातील पुढे शिफारसी येतील वगैरे सांगण्यात आलं होतं। या बेसवरती आता शेतकरी बांधवांना नेमका किती लाभ दिला जातोय आणि जर कर्जमाफी केली जाणार असेल तर त्या शेतकऱ्यांचा थकीत असलेल्या दिवसाचा व्याज कोण भरणार, ती रक्कम OTSमध्ये पूर्णपणे माफ केली जाणार का, हा देखील प्रश्न ठिकठिकाणी उत्तर दिलेलं नाही आणि याच्या संदर्भातील लवकरच एक डिटेल अपडेट समोर येतील। याच्या संदर्भातील काय निर्णय घेतला जाईल किंवा त्याच्या संदर्भातील अधिकृत असा शासन निर्णय निर्गमित केला जाईल किंवा एखादं शुद्धीपत्रक काढलं जाईल, ते आल्यानंतर त्याच्याबद्दल सुद्धा सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु शेतकऱ्यांचे एकीचं बळ कुठेतरी दिसायला लागलेलं आहे, ज्याच्यामुळे आणखीही याच्या संदर्भातील आलेले निकष बदलण्यासाठी 2019मध्ये पात्र केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीमध्ये समावेश करण्यासाठी नियमित कर्जदारांना शेतकरी बांधवांना वाढीव अनुदान देण्यासाठी असा जोर शेतकऱ्यांनी धरला आहे, तर मात्र आणखीही या योजनेमध्ये बदल केले जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता आहे। तरी शेतकरी बांधवांना अतिशय दिलासादायक असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी बांधवांना अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।